नमस्कार. सातारा स्मरण यात्रा मालिकेला 66वा भाग. साताऱ्याचा प्रकाशन व्यवसाय आणि विशेषतः माझं कौशिक प्रकाशन याची काही माहिती मी आज आपल्याबरोबर शेअर करणार आहे. प्रकाशक हा वाचक आणि पुस्तक यातला दुवा आहे आणि मध्ये ग्रंथ विक्रेता हा तिसरा दुवा आहे. पण प्रकाशन व्यवसाय साताऱ्यात फारसा नव्हता. फार पूर्वी सातारच्या विमा मुद्रक आणि प्रकाशक लिमिटेड ही अण्णासाहेब किरवाणी स्थापन केलेली कंपनी होती. त्याचे राजाभाऊ भावे म्हणजे शी गो भावे हे प्रमुख होते आणि त्यांनी तेव्हा उत्तम पुस्तकं प्रकाशित केली होती. अभंग एजन्सी म्हणून सातारा त्र्यंबरा अभंग होते, त्यांचं वाचनालयही होतं. त्यांनी काही पुस्तकं केली ती प्रकाशित. पण त्यानंतर सातारामधनं कोणी पुस्तक प्रकाशित फारसं करत नव्हतं. वईला प्राज्ञ पाठशाळा पुस्तक करत होतीच आणि ती अजूनही करतातच. पण ते विशिष्ट धार्मिक किंवा वेदांत विषयक अशा तऱ्हेची पुस्तकं ते प्रकाशित करतात. मध्यंतरीच्या काळात सातारलाच मला नाव आठवत नाही, पण गुलमोहर प्रकाशन म्हणून रहस्यकथांचं प्रकाशन गुरुवारपेठेतल्या एका तरुण मिलानं सुरू केलं होतं. खूप चांगलं चालवलं होतं, पण पुढं ते थांबलं. पण काही दिवस त्यांनी चांगलं लोकप्रियता मिळवली होती. आता हे सगळं मी बघत होतो. वाचनाची मला आवड होती, खूप पुस्तकं वाचत होतो मी. माझा स्वतः ग्रंथसंग्रहही मोठा होता, इंग्रजी मराठी दोन्ही साहित्याचा. पण आपण कधी प्रकाशन हे भानगडीत पुढं असं मला स्वतःला वाटलं नव्हतं. पण असं झालं की काय आपण ठरवतो आणि कधी काय आपल्या हातनं घडतं आपल्यालाही कळत नाही. नियतीनं काहीतरी तुमच्या ह्याच्यात लिहून ठेवलेलं असतं. 1982च्या सुमारास 81 सुमारास मला इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सुरू करून जवळ 15-16 वर्ष झाली ती. कारण इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करता मला असं लक्षात आलं की लोकांना आपण इन्कम टॅक्स भरतो आहे, त्या करदाते आहेत, त्यांना कायद्याची काही माहिती मिळणारं पुस्तक मराठीत नाही. इंग्लिशमध्ये पुस्तक आहे तरी सामान्य माणसाला वाटते. जर आम्हाला वकील म्हणतात ना सल्लागारांना, वकील तुमचं काय बघायचं ते बघा, तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं, आपण जाणून घ्यावं असंही वाटत नाही, कारण ते सहजी उपलब्ध नाही आहे. 15-1 वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर मला असं म्हणण्यात यायला लागलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. आपल्यावर ह्या व्यवसायाचं ऋण आहे, आपण यातनं मोठं होतो आहे आणि मराठीतनं इन्कम टॅक्स असावा, माहिती द्यावी असं माझ्या मनाला. अर्थात त्याची सुरुवात मी पूर्वीच केली होती. आमच्या सर्व क्लायंट्सना दरवर्षी मी मराठीतून सर्क्युलर्स पाठवायचो. कायद्यातले बदल किंवा कायद्याप्रमाणे तुम्हाला रिटर्न भरायचे माहिती ते सगळं पाठवत होतो. पण कायद्याचीच माहिती द्यावी असं डोक्यात आलं. तर अडचण अशी होती की संपूर्ण इन्कम टॅक्स काय 288 सेक्शन्स आहे. त्याची माहिती द्यायची तर ते वेगळा विभाग करून माहिती द्यायला पाहिजे मराठीमध्ये. शिवाय दरवर्षी इन्कम टॅक्स ॲक्ट बदलतो, काही बदल होतातच. आता परवाच 1 फेब्रुवारीला बदलला, तसं बजेटमुळं बदल होता. तर काय करायचं, पण तरी म्हणलं बेसिक तरी माहिती मिळावी असं माझ्या डोक्यात विचार आला. थोडी लिहायला सुरुवात केली, पण माझ्या लक्षात हे आपलं एकट्याचं काम नाही आहे. सुदैवानं माझे 2 मित्र इन्कम टॅक्समधले, दोघे इन्कम टॅक्स ऑफिसर्स होते. एक के साठे म्हणून, दुसरे शिपू जोशी, दोघे अतिशय हुशार. मग त्यांच्याशी बोललो मी. आमचे आयुक्त तेव्हा उपायुक्त पटवर्धन साहेब होते, गांगल साहेब होते, त्यांच्याशी बोललो. आयुक्तही होते मग तेव्हा दोघे. ते म्हणले व्हायला पाहिजे खरं, पण कुणी करायचं, तुम्हीच करा. आता आपण करायचं म्हणलं तर म्हणलं काय होईल शेवटी. मग ह्या दोघा मित्रांशी बोललो. ते म्हणलं आपण करूया, विषय वाटून घेऊया आणि सुरू करूया. मग आम्ही इन्कम टॅक्सचे विषय वाटून घेतले आणि लिहायला सुरुवात केली. मग त्यांनी वेगळ्या विषयावर लिहायचं, साठ्यानी जोशींनी वेगळ्या विषयावर, मी वेगळ्या विषयावर, म्हणजे त्या इन्कम टॅक्सच्या भागावरती आहे का. आणि दर आठवड्याला एकदा भेटायचं आणि ते काय काय झाले बघायचं. मग परत ते सगळं मी माझ्याकडे घ्यायचं आणि ते फेअर करून संपादन करायचं थोडंसं. असं होतं होतं आमच्या सर्व इन्कम टॅक्सच्या ह्या सगळ्याचं पुस्तक तयार झालं. आणखीन एक मला मुद्दाम उल्लेख करायला पाहिजे की A.S. कुट्टे म्हणून IT होते, म्हणजे त्याचे होते, मल्याळम ते होते. ते त्यांना मराठी नीट यायचं नाही, पण मराठी कळायचं, बोलायचंही यायचं थोडंसं. तर ते म्हणले मलाही इंटरेस्ट आहे. तेव्हा जर होते ते म्हणायचे अरे हे वाक्यरचना काय बरोबर वाटत नाही बरं का, देर इज समथिंग रॉंग इन इट, ते थोडं चेंज करा. स्वतः बसे आम्ही असं मांडे घालून बसायचं. तिकडे समोर पुस्तकं आहे, आपली लिखाण मजकूर घेऊन. A.S. कुट्टे म्हणून, A. शंकरन कुट्टे फार तरफदार होते. त्रिसूरला पुढं निवृत्तीनंतर गेले, आत्ता आहेत का नाही मलाही माहीत नाही, बरेच कॉन्टॅक्ट नाही.
एक 2-3 वर्षापर्यंत माझा कॉन्टॅक्ट होता. शिपू जोशी देत आणि के एस साठेने होता होता ते आमचं पुस्तक तयार झालं. अंदाज काढला तर जवळजवळ 400 पानाचं पुस्तक होत होतं आणि ते छापायला जवळजवळ बराच म्हणजे 75,000-1,000 रुपये खर्च 1100-1500 कॉपीचा येतो. मी म्हटलं काय बरं ते परत पंचायत घेणार कोण विकत, कारण ते एवढा ग्रंथराज झालेला. मी शेवटी विचार केला की काय हरकत नाही, काय होईल फार तर आपले पैसे जातील, पण जाऊन देऊ आपण इन्कम टॅक्समधून 2 पैसे मिळवले, त्यातले याच कामाकरता गेले चांगल्या कामाला म्हणून. आणि आम्ही त्या सुरुवात केली. आम्हाला लक्षात आलं की ते दोघं इन्कम टॅक्स ऑफिसर्स आहेत नोकरीमध्ये. त्यांनी हे लिहायचं इन्कम टॅक्सवर त्यांना परवानगी पाहिजे. मग आम्ही कमिशनर तेव्हा वैष्णव म्हणून कमिशनर त्यांना भेटलो. म्हणलं असं आहे म्हणजे हरकत नाही, बोर्डाकडे पाठवायला लागेल पण हे त्यांचा इंग्लिश सिनॉप्सिस पाठवायला लागेल. मग ते पाठवायचं म्हणल्यानंतर ते म्हणले पण 2 ITO आणि तुम्ही कन्सल्टंट हे तिघं मिळून कसं काय करता येईल, हे बोर्ड याला ऑब्जेक्शन काढेल. म्हणलं बरं ठीक आहे, माझं नाव लेखकांना काढून टाका. दोघांनी लिहिलं मी प्रकाशन करतो असं काही हरकत नाही ना, आणि रॉयल रोडने एक नॉमिनल रक्कम 501 रुपये देणार आहे. हां माझ्याकडे लिहा म्हणले त्याच्यात, आणि ते आम्ही बोर्डाकडे पाठवलं. ते काही लवकर आलं नाही, तोपर्यंत आम्ही इकडे प्रिंटिंग सुरू आहे. सातारला तेव्हा महाराष्ट्र मित्र मुद्रणालय कोल्हटकरांचं, संजय कोल्हटकर नुकताच तिथं जॉईन झाला तर नाना कोल्हटकर होते, त्यांच्याकडे छापायला टाकलं ते. मग ती प्रूफं तेव्हा खेळ जुळून असेल कंपोजिंग, ती प्रूफं यायची, ती गॅलीत लावायची बघायची, असं करत करत ते सगळं आमचं तयार झालं. आणि बोर्डाची परमिशन मग आम्ही म्हणजे छापून तर घेऊया. छापली पुस्तकं. आता त्या प्रकाशन जवळ येत आहे म्हणल्यानंतर तोवर बजेट आलं आणि काही बदल झाले. काय करायचं, बदल त्या पुस्तकाची पानं काढून बदलायची तरी पंचायत होती. मग शेवटी ते आम्ही बघितलं आणि त्या पानावरती नवीन पानं चिकटवली आणि ते पुस्तक तयार झालं. मग ते प्रकाशक मला काहीतरी नाव पाहिजे, मग कौशिक प्रकाशन म्हणून केलं. मग कौशिक प्रकाशन, कौशिक काय तर आमचं गोत्र कौशिक म्हणून कौशिक प्रकाशन, काहीतरी नाव द्यायला पाहिजे. आणि कौशिक प्रकाशनाची सुरुवात झाली. ही 82 सालची गोष्ट आहे. पण हे सगळं होईपर्यंत माझ्या बहिणीने 2 पुस्तकं लिहिली ती लहान मुलांच्या करता, एका भांडणाची गंमत आणि जमीन जोडली. तेव्हा तर म्हणलं चला ते आपलं पुस्तक आणि त्याची मंजुरी बोर्डाकडनं येईपर्यंत काय आपण प्रकाशित करू शकत नाही, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडनं, ती ही 2 प्रकाशित करूया. म्हणून ती 2 पुस्तकं आम्ही रंगीत चांगली प्रकाशित केली. तेव्हा ब्लॉक मेकिंग होतं, म्हणजे ऑफसेट प्रिंटिंग नव्हतं. के जोशी पुण्याला त्यांच्याकडनं ब्लॉक करून आणून इथं छापली ती. आणि एक पुस्तक तर कोल्हापूरला छापलं. पोद्दार म्हणून मित्र माझे कोल्हापूरला होते, त्यांच्या ओळखीनं नवरंगमध्ये. आणि त्याचा प्रकाशन समारंभ माझे मित्र मंगेश पाडगावकरांचा कार्यक्रम मी ठेवला तर कविवर त्यांच्या हस्ते झाला. म्हणजे कौशिक प्रकाशनाची अधिकृत सुरुवात मंगेश पाडगावकरांच्या हस्ते झाली या 2 पुस्तकांनी. आणि मग प्राप्तिकांच्या मैत्रीचं प्रकाशन आम्ही तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्या हस्ते साताऱ्यात केलं. आणि उत्तम बोलले तर्कतीर्थ. मी इन्कम टॅक्सचं त्यांचं काम मी बघत होतो, कारण त्यात काय बघण्यासारखं नव्हतं. नॉमिनल मानधन मिळायचं तेवढंच मानधन आणि बाकी काही इन्कम नव्हतं. पण त्यामुळे ते झालं, सगळं छान कार्यक्रम झाला. आणि विशेष म्हणजे त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्याचा लेखकांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळाला. पुण्याला कार्यक्रम टिळक स्मारकमध्ये होता तो. मी गेलो होतो मुद्दाम दोघांचं कौतुक करायला. आणि दोघंही बोलायला मिश्किल. कार्यक्रम झाला, त्यांना चंदाचा हार बीर घालून. तेव्हा मला वाटते काहीतरी 3,000 रुपये होतं त्या पुरस्काराची रक्कम. दोघांना 1500 रुपयाचे चेक दिले. मग आम्ही आता 3,000 रुपये मिळाले तर खरं माझे हक्क आहे ना, म्हणलं मी स्वतः लिहिले. म्हणजे कोण नाकारते, मग चला आम्ही जेवण करू. म्हणजे जोरदार पार्टी झाली आमची. म्हणजे त्यातले निम्मे पैसे जवळजवळ आम्ही संपवले किंवा 1/3. तेव्हा गमतीनं आमच्या साठे म्हणले आम्हाला पुरस्कार झाल्यामुळे फार आनंद झालेला आहे, पण एकूण ते पुरस्कारा माझ्यानंतर जो म्हणले पुरस्कार होता तो ठाणबंद शेळीपालन या ग्रंथाच्या निर्मितीला होता. त्यावेळेला माझं हवेत गेलेलं विमान ताबडतोब जमिनीवरती आलं. मग असं कौशिक प्रकाशन आमचं सुरू झालं. सुदैवाने त्याला रिस्पॉन्स उत्तम मिळाला. पुढं 4 वर्ष आम्ही दरवर्षी झालेल्या बजेटचे चेंजेस करून वेगळी पुरवणी काढत होतो आणि ती जुन्या लोकांची वाचकांची लिस्ट ठेवून त्यांना पाठवतो, अर्थात 10 रुपये नॉमिनल किंमत देऊन. पण 4-5 वर्ष केल्यानंतर मग मी कंटाळलो, पुरवण्याकांड बंद केलं
कारण तोपर्यंत ग्रंथही जवळजवळ सर्व पुस्तकं संपत आली ती. तोटा काही झाला नाही, उलट फायदाच थोडा झाला. त्यातलाही काय भाग मग त्या लेखकांना मी मानधन म्हणून दिला, नॉमिनल, कारण फायदाही नॉमिनलच होता. पण मग आता एक नवीन, जसं वॉशिंग्टनची गुहार तसं ते एक प्रकाशन झालं. मग पुढं काय करायचं? मग वेगळी पुस्तकं प्रकाशित केली. मी एक तर पुस्तक असं होतं की माझ्या ज्येष्ठ स्नेही पटवर्धन म्हणून कोल्हापूरला आयुक्त होते, डॉक्टर ग बा तगारे म्हणून खूप मोठे संशोधक आणि लेखक होते, संस्कृतचा अभ्यास, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणार. ते काश्मीरी शैवमत तत्त्वज्ञान स्पंदकारिका म्हणून पुस्तक केलं. तर ते पटवर्धन साहेब मला म्हणले ते प्रकाशित तू कर. मी केलं. मी म्हणतो करतो. केलं. मला त्यातलं काही फारसं कळलं नाही. म्हणजे ते शैवमत तत्त्वज्ञान सर्व तात्विक चर्चा त्यात होती. पण आज ते पुस्तक आता संपलं सगळं. काही थोड्या परिवारे मी त्यांच्याकडे तगारे सरी आज नाहीत. पण आज सुद्धा काही लोक त्या पुस्तकाची कॉपी असते तर आम्हाला झेरॉक्स द्या म्हणून मागतात. इतकं ते महत्त्वाचं पुस्तक होतं. माझे दुसरा एक मित्र बाळ देसाई, त्या वडिलांनी आरोग्यासाठी योगासन लिहिलं. मग खळत करून दुसऱ्या ITवर येता मी आग्रहाने गुंतवणुकीचा त्यांचा अभ्यास होता. मी शेअर बाजाराशी मैत्री लिहायला लावलं. मग त्यावर जोडून आणि त्यांची 2-3 पुस्तकं झाली. गुंतवणुकीवर लिहिणार तेव्हा कोणी नव्हतं. वेगळी एक आमची कौशिकबाईंची वाट सोखायला सुरुवात झाली. मग मी माझं स्वतःचा प्रवास बनवले. सातारा, सिंगापूर, अजिंक्यताई रावसलाही पुरस्कार मिळाले. मधून यांना बँकिंगशी मैत्री म्हणून लिहायला लावलं, बँकिंग माहिती देणारं वेगळ्या विषयाची पुस्तकं. आणि त्यामुळे मलाही स्वतःला आपण पुस्तक लिहायला उत्साह आला. अनेक लेखकांचं पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन करून त्यांना आम्ही लेखक बनवू शकलो याचं एक समाधान आहे. वेगळ्या विषयावरची पुस्तकं झाली. प्रवास वर्णन, कविता संग्रह, ललित लेखनाची पुस्तकं, नंतर तत्त्वज्ञान विषयक, आत्मकथनपर पुस्तकं, लहान मुलांची पुस्तकं, अगदी चारोळी संग्रहसुद्धा एक झाला, आरोग्यविषयक पुस्तकं, खूप पुस्तकं झाली. आता 180 पुस्तकं कौशिक पायऱ्यांनी आत्तापर्यंत प्रकाशित झाले. आणि बहुतेक पुस्तकांना लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला. एखादं पुस्तक आहे, ती गंमत सांगतो तुम्हाला. अध्यापन तंत्र आणि मंत्राचं पुस्तक एकाने लिहिलं. मला नाव आठवत नाही, बहुतेक कांबळे म्हणून होते. त्यांचा एक मित्र, माझे मित्र आणि त्यांचे मित्र जे आले, ते म्हणलं ह्याच्यावर ते पुस्तक तुम्ही करा, फार उत्तम चालणार आहे, ते स्वतः उत्तम शिक्षक आहेत, लगेच खपेल. मी मला फायदा म्हणून तोटा नको ना. 1000-1100 प्रती काढायचं म्हटलं त्याला खर्च येणार ते 25,000-30,000 रुपये, ते आणि विकत बसायचं नाही. म्हटलं ते सगळी जबाबदारी मी घेतो. बरं म्हटलं चला आपण हे प्राथमिक शिक्षणविषय काही काढलेलं नाही, काढूया. काढलं पुस्तक. आणि ते पुस्तक काय खपेन अजिबात. उलट मला एखादे फार गमतीशीर पत्र आलं. रायगड जिल्ह्याच्या कोणी पत्र दिलं की हे तांत्रिक विषयावरचं पुस्तक आहे, तर मला काळी जादूगारी माहिती पाहिजे, तर तुमचं तंत्र आणि मंत्र हे पुस्तक मला पाठवा. त्याला कळवायला लागलं की बाबा हे 5वी ते 8वीच्या मुलांना शिकवण्याचं पुस्तक आहे, तंत्र आणि मंत्र अध्यापनातलं आहे. पण ते गठे फोडून राहिले. त्या ग्रहस्थाने मागितलं, तुम्ही जबाबदारी घेतली ती माझ्याशी. मधल्या आमच्या कॉमन फ्रेंडला मी सांगितलं, पण ते काय शेवटी नाही खपलं. तर काय तुम्ही जबाबदार थोडं धरताय. एकदम शांत मनानं बारका टेम्पो बोलवला, त्यात ती पुस्तकं टाकली आणि नदीत घालून टाकली. एक झालं फक्त, इन्कम टॅक्सवर मी स्वतः बरीच पुस्तकं लिहू शकलो. पगारातून आयकर कपात मार्गदर्शिका दरवर्षी लिहिणारं 1965-66ला मी सुरुवात केली होते. सॉरी 1994-95ला. मग मागचं वर्ष सोडता 2021चं बजेट सोडता, 20चं बजेट सोडता 24 वर्ष सलग बजेटमधले झालेले बदल, पगारदारांच्या बाबतीतले आणि कसं त्यांचा टॅक्स कापावा, हे पुस्तक मी प्रकाशित करत गेलो. त्याला खूप रिस्पॉन्स आला. मागच्या वर्षीच केलं नाही, कारण खूप बदल झाले ते, परत बदल होतील असं वाटत होतं, त्यामुळे खूप बदल झाले सुद्धा. यावर्षी अजून निर्णय घेतला नाही, बघूया, वाटलं तर करीन 25वा करून, किंवा तरी थांबायला पाहिजे ना आपलं वय वाढल्यानंतर. इन्कम टॅक्सच्या नवलनगरीत असं माझं पुस्तक नुकतंच झालं. तत्त्वज्ञान विषयक मी दासबोध दित्यपाठ म्हणून पुस्तक लिहिलं. त्याला तत्त्वज्ञान परिषदेचा, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला. मग अष्टावक्र गीतेवर मी पुस्तक लिहिलं, त्याची आवृत्ती संपली, आता नवीन आवृत्ती नुकतीच आली आहे. त्याला महाराष्ट्र सरकारचा वाङ्मय निवडीचा पुरस्कार मिळाला. तेव्हा 10,000 रुपये, आता जी जेव्हा झाली ती आता 1,00,000 झाली, 4 साले. त्याची वाटचाल चालू आहे. सुदैवानं गठ्ठे सांभाळायला लागल्याने लोकांनी स्वागत केलं. त्यामुळं खूप महाराष्ट्राबाहेर सुद्धा
वाचक मिळाले, त्यांचा प्रतिसाद मिळत राहिला, मैत्री झाली त्यातनं आणि आपण एक शारदेची सेवा केल्याचं पुण्य मिळालं. व्यक्त व्हायला स्वतःलाही संधी मिळाली, इतरांना संधी उपलब्ध करून देता आली आणि ह्या कौशिक प्राईजबरोबर इतर अनेक उद्योग सुद्धा वेगळे करायची स्फूर्ती मिळाली. त्या इतर नाना उद्योगांच्या कथा आता परत पुढच्या भागात सांगेन. तोपर्यंत नमस्कार.